सखी सावली काव्यांजली। काय तू? मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाहीये। सहानुभूती? यात कसली सहानुभूती? माझे बाबा गेले म्हणजे मी एकटी पडली। कमकुवत झाले असं जर तुम्हाला वाटत असेल तर नसत्या भ्रमात राहू नका। परिस्थितीने खूप स्ट्रॉंग बनवलंय मला। खरं तर तुम्हाला कळवायची ही गरज नाही असं आईने सांगितलं, तरीही तुम्ही आला। धन्यवाद। तुला कन्सोल करण्यात मलाही काही इंटरेस्ट नाही। तू असंच बोलणार, अशीच वागणार आहेस हे मला माहित होतं। आईनी आणि प्रीतमनी सांगितलंय म्हणून मी इथे आलो, स्वतःहून नाही। अशा परिस्थितीत सुद्धा तू तुझा अडमुठेपणा आणि हट्ट सोडणार नसशील तर त्याला कोणी काही करू शकत नाही। अडून राहशील। तुमच्यासारखं कुणाला तरी सांगण्यावरून दिखावा करण्यापेक्षा अडून राहिलेलं बरं का? जेवायचं असेल तर जेव, तर फेकून दे। लोकांच्या प्रश्नाची उत्तर देत फिरणार नाहीये मी। प्रसंग काय? तू बोलतेस काय? ते माणसं आली होती, सगळ्यांसमोर सांगायची काय गरज होती बाळा? आई मी चुकून बोलून गेले। तुला आता ताबा ठेवून वागावं लागणार आहे। ती माणसं इथे आली होती, आपल्याशी बाबा भांडले, हे जर सगळ्यांना कळलं ना तर आपल्यामुळे नाही, तुझ्या भांडणामुळे बाबा गेले। सुनंदाताई, काळजी घ्या तुम्ही। आम्ही निघू आता। काही गोष्टी आपल्या हातात नसतात सुनंदाताई, सावरा स्वतः। काकू, तुम्हाला काही लागलं, अगदी काही, तरी प्लीज सांगा। आम्ही आहोत सगळे तुमच्या बरोबर। काकांचे सगळे विधी होईपर्यंत मी इथेच थांबे। काळजी घे प्रीतम। प्रीतम म्हणाला तसं काहीही वाटलं तर निसंकोचपणे सांगा। गरज तर लागणारच आहे आता, अजून यांचं कार्य सुद्धा व्हायचंय ना। सुनंदाताई, स्वतःला एकटं समजू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी। मीनाक्षी, अगं काव्य आणि विश्वजित कुठे आहेत? मीच त्याला विशू
काय झालं विश्वजित? काय झालं? नेहमीच कारण नसताना ऐकून घ्यायचं लिमिट आता संपलंय. आता नाही ऐका. काळजी घ्या. विशू, विशू, विश्वजित, अरे एवढा तडकाफडकी कुठे निघालास? काव्याला तुझ्या आधाराची गरज आहे विशू. असं न सांगता सवरता कुठे चाललास? तिला कोणाच्या आधाराची गरज नाही आहे. स्वतंत्र व्यक्ती आहे ती. म्हणजे काय झालं? तुझ्या तिच्यात काय बोलणं झालं? बोलणं? काव्या कधी कोणाशी बोलते का? ती फक्त ऐकवते आणि अपमान करते, दुसरं काही नाही. आई तुझ्यामुळे शेफारली येते, तुझ्यामुळे. आणि तिला जर माझी किंमत नसेल तर मलाही तिची किंमत नाहीये यापुढे. विशू, काव्याचं तुझ्या आयुष्यातलं मोल काय आहे हे तुला कधी कळलंच नाही विश्वजित. तुला त्याची जाणीव करून द्यायची वेळ आलीये आणि ते केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. अक्काई, पाणी पिऊन घे. काव्या, चल बाबांच्या फोटोला फुलं वाहून घे. चल लाड. थांब. आई, हे तुला सांगितलंय ना, हिचा काय संबंध? आई, मगाशी लाडू मला काय म्हणाली माहितीये? ती काय म्हणणार? शिव्या घातल्या असतील मला. आई अगं, नेहमी असा विचार का करतेस तू? इकडे ये तू. ये आशू, इकडे बाळा. आई, आशू, हे बघा, आपल्या सगळ्यांसाठी ही परिस्थिती खूप नाजूक आहे. इथून पुढे आपले बाबा आपल्या बरोबर या घरात नसतील, त्यामुळे हे घर खायला उठेल. त्यामुळे लाडूने असं ठरवलंय की सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर ती तुम्हा दोघींना तिच्या घरी घेऊन जाणार.